नोएडामध्ये जाऊयात कारण नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आता उद्घाटन होतं आहे आणि बहुप्रतीक्षित अशा या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नंतर दिल्ली एनसीआर या प्रदेशाला सेवा देणारं हे दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे आणि या नव्या विमानतळामुळे देशाच्या विमानतळ पायाभूत सुविधा अधिक मजबूत होतील। सोबतच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संपर्कही वाढेल अशी अपेक्षा सध्या व्यक्त होती आहे। तर पहिल्या फेजचे हे उद्घाटन होणार आहे। नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टला सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आपण बघतो आहोत। त्यांच्या सोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित आहेत। नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमता जर आपण पाहिली तर प्रतिवर्षी म्हणजे दरवर्षी 12 दशलक्ष प्रवासी या ठिकाणावरून प्रवास करू शकतील। ज्यावेळेला हे बांधकाम पूर्ण होईल किंवा विमानतळ पूर्ण होईल त्यावेळेला या विकासाच्या नंतर 70 दशलक्ष प्रवासी प्रतिवर्ष इथपर्यंत ही क्षमता वाढवण्यात येणार आहे। या विमानतळावरती वाईड बॉडी विमानांना हाताळण्यासाठी सक्षम असलेली 3900 मीटर लांबीची धावपट्टी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे। नोएडामधल्या जेवार या ठिकाणी नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या ठिकाणी बांधलं जातं आहे। विमानतळासाठी 30,000 कोटी रुपयांचा खर्च आलाय। 11,282 कोटी रुपये खर्चून सध्या या विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे, ज्याचं आज उद्घाटन केलं जात आहे। तर या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत। योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये देखील या विमानतळाचं उद्घाटन केलं जाणार आहे। धन्यवाद मोदीजी असे फलक हातामध्ये घेऊन मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमासाठी दाखल झालेले बघायला मिळत आहेत। कार्यक्षम सर्व हवामानामध्ये आणि 24 तास चालणाऱ्या या कामकाजाला सहाय्य करण्यासाठी ILS आणि प्रगत एअरफील्ड लाइटिंगसह आधुनिक नेव्हिगेशन प्रणाली देखील सगळीच अद्ययावत यंत्रणा सज्ज करण्यात येते आहे। पुढचे टप्पे नेमके काय असतील, कशा पद्धतीच्या सुविधा असतील, या सगळ्याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी घेताना आपण बघतो आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।